नमस्कार मित्र हो. परशुराम धोमा म्हात्रे विद्यालय, आत्माराम धोंडू म्हात्रे ज्युनियर कॉलेज आणि ITIच्या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. मित्र हो, काही भेटी या फक्त भेटी नसतात, त्या असतात आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणाऱ्या, मनाला पुन्हा शाळेच्या त्या जुन्या दिवसात घेऊन जाणाऱ्या. 1997 सालची 10वीची आमची बॅच. शाळा सोडून तब्बल 30 वर्षांचा काल लोटला. या 30 वर्षात प्रत्येकाचा जीवन प्रवास वेगवेगळ्या दिशेने गेला. कोणी संसारात रमले, कोणी आपल्या व्यवसायात आणि नोकरीत यश मिळवले, तर कोणी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी धडपडत राहिले. पण या सगळ्या प्रवासात एक गोष्ट मात्र कायम राहिली, आपली शाळा आणि शाळेच्या आठवणी. आणि म्हणूनच 30 वर्षानंतर 1997च्या 10वीच्या बॅचमधील आम्ही जुने मित्रमैत्रीण पुन्हा एकदा आपल्या शाळेच्या अंगणात एकत्र आलो. एकमेकांना पाहतात जणू 30 वर्षाचा काळ क्षणात मागे गेला. चेहऱ्यावर वयाची काही वर्षे वाढली होती, पण डोळ्यामध्ये मात्र तोच शाळकरी उत्साह होता. भेटीगाठी झाल्या, एकमेकांची विचारपूस झाली. तू आता कुठे आहेस, काय करतोस, कुटुंब कसं आहे, अशा गप्पांमधून प्रत्येकाने आपल्या आजच्या जीवनाची माहिती एकमेकांना सांगितली. आणि मग सुरू झाला आठवणींचा खरा खच. शाळेतील गमती जमती, वर्गातील किस्से, मित्रमैत्रिणींच्या गमती, शिक्षकांच्या आठवणी आणि त्या काळातील निरागस शालेय जीवन. ज्या आठवणी काळाच्या ओघात कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात जपून ठेवल्या होत्या, आज त्या पुन्हा ताज्या झाल्या. भेटल्यानंतर सर्वांनी एकत्र नाश्ता केला आणि त्या नाश्त्याच्या निमित्ताने शाळेच्या जुन्या आठवणींना एक सुंदर उजाळा मिळाला. कधी काळी याच शाळेच्या मैदानात मित्रमैत्रिणी एकत्र बसायचो, आपापले डबे उघडायचो, एकमेकांच्या डब्यातील पदार्थ आवडीने खायचो. तुझ्या डब्यात काय आहे असे म्हणत एकमेकांच्या डब्याची देवाणघेवाण करायचो. त्या काळात ना मोठ्या हॉटेलची गरज होती, ना खास मेजवानीची. मित्रांच्या सोबतीने खाल्लेला साधा डबाही किती खास वाटायचा आणि क्षणभरासाठी जणू आपण पुन्हा त्या शाळकरी वयातच गेलो आहोत असे प्रत्येकाला वाटले. नंतर सर्वांनी आपल्या जुन्या शाळेचा परिसर पाहिला. ज्या शाळेमध्ये कधी कौलारू छप्पर आणि साध्या वर्गखोल्या होत्या, त्याच ठिकाणी आज आधुनिक आणि भव्य इमारत उभी होती. वर्गखोल्यांमध्ये असलेले इंटरॅक्टिव्ह पॅनल, डिजिटल शिक्षणाची साधने आणि बदललेले शैक्षणिक वातावरण पाहून प्रत्येक माजी विद्यार्थ्याच्या मनात एकच भावना उमटली, आपली शाळा किती पुढे गेली आहे. ज्या शाळेने आपल्याला घडवलं, त्या शाळेने काळाबरोबर केलेली ही प्रगती पाहताना प्रत्येकाच्या मनात अभिमानाची भावना निर्माण झाली. पण या आधुनिक बदलांमध्ये एक गोष्ट मात्र तशीच होती, आपला तो वटवृक्ष. आपल्या शालेय जीवनाचा साक्षीदार असलेला हा वटवृक्ष आज तिथेच उभा आहे. कितीतरी पिढ्या त्याच्या सावलीत वाढल्या, कितीतरी मित्रमैत्रिणींच्या गप्पा त्याने ऐकल्या, कितीतरी आठवणी त्याने आपल्या सावलीत जपल्या. म्हणूनच या जुन्या आठवणींच्या साक्षीदार असलेल्या वटवृक्षासोबत सर्वांनी आवर्जून सेल्फी काढल्या. आजच्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात टिपलेला हा क्षण उद्या पुन्हा पाहताना 30 वर्षापूर्वीच्या शाळेच्या आठवणी जाग्या करेल. गप्पा रंगल्या, हशा झाला आणि काही काळासाठी प्रत्येक जण पुन्हा विद्यार्थी झाला. शेवटी निरोपाची वेळ आली. पुन्हा एकदा भेटू, पुन्हा एकदा असेच एकत्र येऊ, या आश्वासनांसह सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला. पण ही भेट इथेच संपली नाही, कारण शाळा सोडली जाते, पण शाळेच्या आठवणी काही सोडता येत नाही. 30 वर्षाचा काळ गेला, जीवन बदलले, माणसे बदलली, शाळेची इमारत बदलली, पण मैत्रीची नाती आणि शाळेच्या आठवणी आजही तितक्याच जिवंत आहेत. 1997 सालची 10वीची बॅच ही केवळ एका वर्षाची बॅच नाही, तर आयुष्यभर सोबत राहणाऱ्या आठवणींचं एक सुंदर पर्व आहे. आज पुन्हा एकदा त्या शाळेच्या अंगणात उभे राहून मनापासून एकच म्हणावंसे वाटते, कितीही वर्ष लोटली, कितीही अंतर वाढले, तरी शाळेच्या आठवणी मनापासून कधीच दूर जात नाही. 1997 सालच्या आमच्या 10वीच्या बॅचला मनपूर्वक सलाम आणि या सुंदर आठवणींना मनापासून जपून ठेवूया. त्याचबरोबर माझी आपणास एक विनंती आहे, जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच शाळेत होणारे असेच उपक्रम आपणापर्यंत पोहोचतील. धन्यवाद. जयश्री पाटील
तू कोण काय बोलतो हे मेन माणूस आला मेन माणूस हे काय लोणचा पिंचा घेऊन आले का काय हे काय काय आणले काय आणले आशा तुकाराम कोले अरे तो 2 वर्षापूर्वी माझ्या हाताखाली होता ना त्याचं एवढी लवकर लग्न केलं आणि याचा पूर आहे तुम्हाला माहित पण नाही हो तो आधी माहित पाहिजे होता दाखवले ते का भेटू शकतात आणि गेले ते दिवस राहिले फक्त आठवणी आणि आठवणींना ताज्या करण्यासाठी आता आपण तो जमलो आहोत. तो एक क्षण होता 5वीपासून तर 10वीपर्यंत एक प्रकारे आपला बालपणच गेला. त्याच्यामध्ये आम्ही तर वाट बघत राहायचो त्यावेळेस मुलींचीच पकडा तुम्ही एक जोकिंग चालू आहे बाकी काही विषय नाही. कारण की त्यावेळींचा जो चेहरा मुलींचा जास्त काय लावून नसेल कमीत कमी मी ना खाकी पावडरच लावून यायचं सणू काय मोगऱ्याचा फुल फुललेला असायचा एक चेहऱ्यावरती एक चांगला. आता आता काय आता तर सर्व मला असं वाटतं का की सर्व कालेच करणार सफेद नाही केली दाढी कधी कधी करतो नशीब कोण समजा कधी बघितलं नाही त्याला नाही बायको लागला तर विचारू शकता कारण की बायकोच करणार स्वतः नाही करू शकत. बायकोला पण नंतर करू व्हिडिओ कॉल. नशीब नाही तर मला बायको चांगली भेटली प्रशंसा नाही करत पण एक कसं आपण तर मागच्या बेंचवर राहणारा असंच आपण नाही शोधत. मिडलचा होता तू मिडल आणि ॲक्च्युली आम्ही तर ढोस होतो रस्त्याच्या हुशार नव्हतो आम्ही
आणि चांगला जर मार खायचा सर्वांचा तास असला तर आम्ही काय करतो हुशार मुलांना आम्हीच्या बेंचमध्ये आम्ही एक करायचो ॲडजस्ट करायचो. आम्हाला काहीच नाही आला तरी पण आमचा हात पहिले वरती असायचा. नंतर आम्ही काय उचलता कारण की कसं एक इज्जतीचा सवाल होता मुलींच्या समोर मार खायला. आता पुढचं सांग, बायको कुठली, हा. मुलं किती ते सांग. बायको माझी पालेबुद्रुक मधुकर उमेकर पप्पाच कॉलेज धन्यवाद. आता लॉ करता एवढ्या वर्षात 20 वर्षानंतर तिला मी 12ची एक्झाम द्यायला लागली आणि आता 4 वर्ष झाल्या तिचं लॉ केली कॉलेजमध्ये आहे. पुढच्या वर्षी लॉ कम्प्लीट होणार आणि मोठा मुलगा माझा सॉफ्टवेअर इंजिनियर पिल्ले कॉलेजला आहे आणि बारका फार्मसी करतो. तर सुखी परिवार आहे आणि तुम्हाला भेटून एकदम मनापासून आनंद झालेला आहे. त्याचा पोरगा आम्ही दोघे एकच बेंचवर बसायचो. जसं संतोष बोलला आता हुशार बोलला आमच्यामध्ये बसायचो. आम्ही 5च जण होतो. 5च जणांचा आमचा ग्रुप असायचा. 5 जणांचा संतोष, संदीप गुजर, कैलास लाटे, मी आणि नंतर सोडतो. आम्ही 5-6 जण असायचो. माझी बायको पेनची काम माझी बायको पण दोन पोरी पोरगी 4वीला आहे, 8वीला आहे, 9वीला आहे आणि सिनियरला झाल्या. संतोषने सांगितलेलंच आहे. विषय 12वी मी केली. त्याच्यानंतर बिझनेस बघितला. बिझनेसच्या हिशोबाने काही चांगला प्रगती केली आहे. लग्न लवकर केला. माझ्या मुलीचं एक लग्न झालेलं आहे. नाही मुलीचं लग्न झालं. एक नातू पण आहे मला. नातू आहे 4 वर्षाचा. पनवेलला माझी मुलगी दिलेली आहे. याच्यापेक्षा आहे मुलगा एक याच्यापेक्षा 11वीला आहे. जरा. हां, एक 7वीला आहे. मध्ये हे चांगलं आहे. मी 9वीपासून शाळा सोडली समजा. त्यानंतर तर मी भेटलो नाही. माझी बायको वांगलेची मी मुलगा आहे. त्याचं लग्न त्याच वर्षी झालं. बाकी सुखी परिवार आहे. मला भेटून चांगलं वाटतं. जो माझा पाण्याची टँकर आहे तो बिझनेस चालू आहे. नक्की सुखी आहे. बाकी धन्यवाद. टीचर मेंबर मधली एक माणूस आली. नाही, टीचर मेंबर मधली होती आमच्या जातीतली. 3 मेंबर 1 2 हा, कविता तू सुरुवात कर. नमस्कार, मी कविता म्हात्रे. शाळेवर 18 वर्ष मी जॉब करते. आपला मित्र मंगेश नेहमीच मला भेटत असतो आणि नेहमी मला बोलतो का कधी आपण जमायचं, कधी आपली परत शाळा भरायची. आज आपली शाळा भरली, खूप आनंद झाला. सर्व मित्रमैत्रिणींना भेटून खरंच खूप आनंद झाला. थँक्यू. एकदा सेटल झालं. मला तर सर्व म्हणजे मला सब मुली ओळखतात. हा पहिल्यांदा ओळखला नाही मला. मला नांदगावला दिले पनवेलला. माझे मिस्टर इथं दीपकमध्ये आहेत. मी मेडिकल सध्या चालवते. मला एक मुलगा आहे, तो आता BSc IT करतो. मुलगीचा आता 12वी झाले. तिने फॅशन डिझाईन केलं. आता तिचा यावर्षी लग्न आहे, त्यामुळे सर्वांनी लग्नाला यायचं आहे. कारण प्रत्येकाची घरं काय मला माहीत नाही, पण सगळ्यांनी यायचं आहे. ही मालकरी कधी झाली ते सांग. त्याला भरपूर वर्ष झाली. भरपूर म्हणजे लग्नाच्या आधी का लग्नानंतर? लग्नानंतर माझी 4 वर्षाची होती तेव्हा मी माल घातली. पूर्ण त्यांचं मिस्टर आमचे सगळे मालकरी आहेत. मुलगा पण मुलगी पण. आमचं स्वतःचं मंदिर आहे. कारण की माझे आई वडील मालकरी
आई जर टॉर्चर करत असते एखाद्याशी काही असले ना आज एखाद्याशी हा पहिलेच वॉर्निंग असते आम्हाला तर मग आपण गपचूप माझे मिस्टर आहेत, वाऱ्या पण केल्यात, मी 2 केल्यात. आता मला म्हणजे पूर्ण पनवेल म्हणजे आमच्या गावापासून वारी करायची आहे. पण आता मुलीचं लग्न झालं शिकायला नक्की घरात असं आपण जायचं महिना तर तिला लग्न झाला तर महिन्याभर वारी करेल. एकंदर मार्गाला लागली. याच्यानंतर लास्ट आली ना बापराव म्हात्रे. आता मी कुठं दिली आहे मला काढलेला पण आता मला काढलेला देशमुख जरी असं मी आगरी देशमुख आहे हा लोकांना वाटतं मराठा बिराठा आहे का काय तर तसं नाही आमचं अरेंज मॅरेज आहे. तर मेन म्हणजे मला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही सांगायची आहे काही शाळा माझ्या एकदम जवळची म्हणजे मी इथून महात्मामध्ये गेले तिकडनं मी दापोलीला गेले शिकायला तिथं मी BHMS केलं. त्याच्यानंतर मी बरेच ICR वगैरे असे कोर्सेस केले. खूप चांगली माणसं वेगळी खूप गुलाबणारी माणसं वेगळी खूप शिकायला भेटले. पण या शाळेसारखं प्रेम मला खूपच भेटलं म्हणजे मी दापोलीलाही गेले तर मी खूप रडायचे की मला ना माझ्या शाळेची इतकं मला खूप आवडतं. माझे सगळे म्हणजे मी असं नाही म्हणत की मला अगदी ही मैत्रीण ती मैत्रीण मला इन जनरल शाळाच खूप आवडायची. आपले सगळे सर मॅडम सगळे आपला क्लास पूर्ण म्हणजे आपण म्हणतो ना तर काहीतरी आपल्या जवळचं असतं इथं ते मला अजूनही ती कमी मला वाटायची. तर जेव्हा मंगेशने मला पहिल्यांदा बोलावलं तेव्हा मी स्पेसिफिकली तिथं भाषणात सांगितलं ही शाळा मला खूप जवळची कारण या शाळेने मला घडवलं ॲज अ व्यक्ती म्हणून म्हणजे आपली जी सेन्सिटिव्हिटी असते आपण व्यक्ती म्हणून काय बनतो पुढं जाऊ हे कोण शिकवतं तर आपलं लहानपण आपल्या शिकवतं. आपली घरची माणसं संस्कार देतात तशी आपली 10वीपर्यंतची शाळा आपल्यावर संस्कार देते. या शाळेने मला खूप शिकवलं. 10वीपर्यंत मला खूप प्रेम दिलं आहे. आता ते सगळे हुशार विद्यार्थी वगैरे स्वतः चिडवतात पण अपार्ट फ्रॉम दॅट की मला शिकवलं मला चांगलं बनवलं. आता मी डॉक्टर आहे छान पेशंट ट्रीट करते पण मला असं तरी वाटत नाही मी डॉक्टर मला असं वाटतं की माझ्याकडनं काहीतरी चांगलं कार्य व्हायला पाहिजे. जसं की आता म्हणाले की आध्यात्मिक मार्गाला मी माझ्या रुग्णांच्या सेवेमध्ये अध्यात्म बघते की बाबा माझ्याकडनं कुठं चुकी नको पैसा हा खूप सेकंड आहे. माझ्या मुलावर पण मी तेच संस्कार करते. माझा मुलगा 10वीला आहे अतिशय गुणी आहे आणि माझे मिस्टर पण डॉक्टर आहेत तर ते क्लिनिकल रिसर्चमध्ये आहेत. माझी जॉईंट फॅमिली आहे सासू सासरे आताच वाढले जाऊ नणंद वगैरे खूप मोठी फॅमिली आहे आणि सगळे खुश आहेत म्हणजे ती खूप मोठी गोष्ट असते जॉईंट फॅमिलीला खुश ठेवणं शिवाय तुमची प्रॅक्टिस करणं तशी ना त्याच्यामुळे खुश आहे तर घरचे खुश आहेत शेजारी पाजारी खुश आहेत पेशंट खुश आहेत मी खुश आहे. तर थँक्यू सो मच की तुम्ही सगळे आलात आणि मला बोलण्याची संधी दिली. थँक्यू. तो ग्रुपवर टाकला होता मेसेज माझी तब्येत ठीक नाही तो खरा होता का नुसतं मला ना एक मी आमच्या घरी आम्ही साबण बदलवली आणि मला त्याची सिव्हिअर ॲलर्जी झाली आर्टिक एरिया ज्याला म्हणतात. तर डॉक्टर म्हणाले की हे खूप स्लोली जाईल आणि त्याचा मला त्रास होतो 1 महिना झाला. डॉक्टर म्हणजे कोण स्वतःला दाखवला मी BHMS आहे मी जनरल फिजिशियन आहे म्हणजे मी जनरल पेशंट बघते पण जेव्हा आपल्याच्यात नाही होत तेव्हा आपण पेशंट रेफर करतो. तर हा आर्टिक एरिया 1 महिना झाला जात नाही तर मग मला स्वतःला मी रेफर केलं तर डॉक्टर म्हणाले की ठीक आहे ती गोळी हळूहळू बरं इचिंग वगैरे जाईल पण मला एवढ्या सगळ्यांसमोर म्हणजे मला कधीतरी असं वाटतं की काय माहिती असं मला भीती वाटायची पण मला नंतर वाटलं ही सगळी माझीच माणसं आहे जाऊया होईल ते होईल. कुठल्या बेसवरती डॉक्टर आहे कुठल्या बेसवरती डॉक्टर आहे मी प्युअर होमिओपॅथी प्रॅक्टिस करते. तसे माझे प्रॉब्लेम बरेचसे डॉक्टर गेले आणि फरकच नाही पडत. होमिओपॅथी घ्यायचं असेल तिला माझ्याकडे पाठवते. हे आल्यावर डॉक्टर आले डॉक्टर कोले 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 मला ऍड पण नाही केला नमस्कार
माझं नाव पहिलं तर माहिती आहे तुम्हाला. हो मला खाली आम्हाला सांगायचं बोललं की आणि आत्ताचं नाव जागृती स्वप्नील तांबडकर आगरी आहे. हो तांबडकर आडनाव बोलल्यावर नंतर मला पण हा प्रश्न विचारतात की दुसऱ्या जातीतले आहेत का. नाही, आगरीच आहोत. मी देवदंडाला दिले मला. माझं ठिकाण आगरी आहे का? एवढं तू सुंदर सांगतो आहे. म्हणून कबूल करतो. कधीतरी या. आणि त्यातल्या त्यात मी किल्ल्याच्या म्हणजे किल्ल्याचं कंपाऊंड आहे, तिथं माझं घर आहे. तिथं माझ्या तिथंच गाडी लावून किल्ल्यामध्ये जायला लागतं. असं माझं ठिकाण आहे. पूर्ण किल्ला तुझ्याकडे स्थापन हा बरोबर. किल्ला म्हणजे चावी संध्याकाळी ते माझ्याकडे देऊन जातात. आणि मुलगी आहे एक 9वीला आहे. बस. मिस्टर पोलीसमध्ये आहेत. नमस्कार, मी सुरेखा उलवेकर, खेडूपाड्याची. मी पहिल्यांदा तुकडी ड मध्ये होती. नंतर आमची तुकडी विभागून अर्ध्या मुली क मध्ये गेल्या आणि आम्ही ब मध्ये गेलो. आणि मी 10वी नंतर 10वीला तर नापास झालो. त्याच्यानंतर मी YCM मधून केला. त्यामध्ये असते त्याच्यामध्ये फरक. YCM मधून केला, पण तो काय मी आपला फर्स्ट इयर केला आणि सिरियलला सेकंड इयरला माझा लग्न झालं, मग केलं. मला पेठालीला दिले सुरेखा दिलीप केणी. माझी या मुलीचं लग्न झालं आहे, तिला कांबोट्याला दिले. मला एक नातू पण झालं आहे आता आणि एक मुलगा आहे, तो रेडिओलॉजिस्ट आहे. 2000 18च्या म्हणजे 18 वर्ष नव्हती झाली. तुमचा हो द्या पोरींचा. एकदम आपला सिनियर मेंबर झाला. संपदा बाळूराज चौगमेकर मला भाऊजाला दिले. मला मुलगी आहे 22 वर्षाची. ती आता हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करून ट्रायडेंटला आहे आता कामाला. आणि मुलगा ITI करून आता एक्साईडला आहे अप्रेंटिससाठी. बाकी मी पार्लरचं केलेलं आहे, मेकअपचं वगैरे करतो. हिची मुलगी कोणी कोणी बघितलेली आहे? काय कॉपी काय कार्बन मध्ये फरक काय आहे? जेरॉक्स अजिबात फरक नाही. संपदाची मुलगी काय होतं मला सांगत होती, मला माहिती. मुलगा पप्पांची कॉपी. माझं नाव पहिल्या जयश्री जयश्री पाटील. आणि आता अश्विनी आनंद ठाकूर रोडपाली. सगळाच बदलला. रास नाही ना बदलवली. मला 2 मुलं आहेत, मुलगा एक मुलगी. मुलगा इंजिनिअरिंग करतो सिव्हिल आणि मुलगी 12वी. आता आपल्यातला सगळ्यात सिनियर मेंबर आशा. माझं नाव आशा करापोळे डावळ्याची माहिती टाकला आता मला डोक्याला दिले. सासऱ्याचं नाव आशा जितेंद्र पाटील. मला 2 मुलं आहेत. मुलीचं लग्न झालं, नात पण आहे मला. आणि मुलगा कामाला JWRला मॅनेजर आहे. बस एवढाच माझे नाव जुने नाव सुरेखा अप्पा खाडे आणि लग्नानंतरचं नाव सुरेखा भास्कर बाबी. मी ॲक्च्युली ते 7वीपर्यंतच होते. त्यामुळे मी यांना विचारलं मी येऊ की नको. त्या म्हणतात नाही ये तू, काय नाही होतं. आणि नंतर मी कळंबोलीला गेले. माझं शिक्षण BA DED झालं. मी आता नागझरी शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. माझे मिस्टर MNRला आहेत शिक्षक आणि मुलगा BAMS आहे. आता 1 वर्ष होतील आता सप्टेंबरला. नाही आणि त्यांची बहीण माझी मैत्रीण आहे म्हणजे कविता. मी नाव
आवडायलाच राहायचे. त्यामुळे मला माझं बालपण जे होतं ते खूप छान होतं. आणि नंतर कळंबोलीला गेल्यानंतर ते लाईफ मला पुन्हा जगायला मिळालं नाही. त्यामुळे यांनी जरी ॲड केलं तर मला असं झालं होतं की मी माझ्या जुन्या मैत्रिणींना जवळजवळ 31 वर्षांनी आज भेटत होती. त्यामुळे मग मला तो मोह आवडला नाही. कामं होती भरपूर, बाहेर पण होती. कारण सुरेखाने पण मला विचारलं, म्हटलं नाही मला मुलं तर सगळी नसतील ओळखत पण मुली सगळ्या ओळखतात. त्यामुळे मग मी येते. काय? लहान पोरांसारखंच बोलतो घे. आता मी शाळेत असताना कसा होतो ते तुम्हाला सगळ्यांना माहिती. म्हणजे आता सध्या जरी ज्या शाळेत शिकत असलो त्याच शाळेत शिक्षक म्हणून सुद्धा काम करायची संधी भेटलेली आणि शिक्षक मी होईन हे कधी स्वप्नात पण विचार केलेला नव्हता. तुझी ड्रॉइंग पहिल्यापासून भारीच होती रे. शाळेत असताना हे माझी ड्रॉइंग तूच कर. मी सांगत त्याला ड्रॉइंग कर. आता पण तुझा आहे ना एक फोटो काढून देतो मी 15 मिनिटात लगेच. आता ती 97 सालची बॅच जवळजवळ आपण किती 3 दशकातून आपण सर्व एकत्र भेटलेलो आहोत. यातून ठराविक मेंबर जे आहेत ते नेहमीचे होते पण काही मेंबर तर जे आहेत आता भानुदास आता पूर्ण 30 वर्षातच शौकत वैभव हे पूर्ण 30 वर्षातच भेटलेत. आणि हे जे मुली म्हणजे जे आता बायका आहेत आज काल मला निशा काय बोलत होती का मुलींचे प्रॉब्लेम असतात घरातून सर्वांना सूट भेटतं असं नाही. हे पण सर्वात आधी काही आता त्या मुली नाही राहिल्या त्या मोठ्या बायका झालेल्या. ए तरी पण प्रॉब्लेम असतात. नाही तरी प्रॉब्लेम असतातच ना. प्रॉब्लेम म्हणजे काम असेल तर असणार प्रॉब्लेम. परमिशन नाही तर बंधनचा तो प्रॉब्लेम नाही ना का तसे प्रॉब्लेम जे आहेत ना उलट पोरांना जास्त आहे. कारण ते संशय जास्त संशय घेणार. कारण की संतोष की आपला तो स्पेशल जो पॉइंट आहे मधल्या सुट्टीचा तो पण दाखवणार आहे. हा म्हणजे ती तशी ती नावडा पेंदरची पोरं स्पेशल आठवलं असेल ना काय बोलतो ते तो पॉइंट पण दाखवणार. मंगेश ऐक ना, आम्हाला ना तुमच्या सगळ्यांबद्दल एकदम चांगलं इम्प्रेशन आहे. इम्प्रेशन बिघडवू नका. ही फक्त ते जे पॉइंट्स आहेत जे पॉइंट्स आहेत लहानपणीच्या ज्या पुढे आहेत ते सांगायलाच पाहिजे. मुलींना फॉर्म्युला आणला या काही काही मुलांनी मारून मारून. ए अजून नावं पण सांगू शकतो आम्ही. तरी आपल्याकडे ती स्टीलची पट्टीवाली आली नाही. रेकॉर्ड होते. ती स्टील पट्टीवाली सपना कधी मार खायची पाळी आली का स्टील पट्टीवाली कोण सपना. माझ्याकडे स्टीलची पट्टी आहे. सरांनी छडी मागितली का ती स्टील पट्टीवाली. तिला तो व्हिडिओ नक्की दाखवा. तर आपली ही जी मैत्री आहे ती कायम अशीच राहणार आहे. डिजिटल माध्यमामुळं आपण एकत्र सर्व आलेलो आहोत ते म्हणजे व्हॉट्सअप फेसबुकमुळं. नाहीतर तसा आपला एकमेकांचा कॉन्टॅक्ट व्हायचा शक्यता नव्हतीच आणि याच्या अगोदर झालंच नव्हता. जसं डिजिटल माध्यम आपल्या सर्वांच्या हातात आलं आहे त्यामुळेच आपण एकत्र आलो आहे आणि ही मैत्री अशीच कायम राहणार आहे हे सुद्धा माहिती आहे. आज आपण या ठिकाणी साधारण 20-25 जण जमलो आहे पण पुढच्या वेळी ज्यावेळी नियोजन असेल संपूर्णच्या संपूर्ण बॅच इथे अवश्य हजर असणार आहे आणि सर्वांनी हजर राहायचंच आहे. 100% मी संदीप कोळी माहिती तर राहिलेलं. मी आता दीपक फर्टिलायझरला आहे. माझे मिस्टर पण आहेत ते माझ्याबरोबरच कामाला आणि लग्न 2009ला झालं. एकच ना अजून एक रे सध्या मला एक मुलगी आहे मोठी आणि एक मुलगा आहे. मुलगा 4थीला आहे, मुलगी आता 10वी झाली. आता ती 11वीला महात्माला आहे, कॉमर्सला ॲडमिशन घेतलं तिला. आणि आता हा जो ग्रुपचा आहे ना ॲक्च्युली मी 2 वर्षापूर्वी याला मी स्वतः सांगितलेलं. सगळे कोणी सांगायच्या आधी आणि मलाच ॲड नाही केलं. चांगली गोष्ट आहे. आता तरी ॲड करा मला बस ना.
शेजारी राहतो म्हणजे नावड्याला. आम्ही कधीच बोलत नाही. काही बऱ्या हात कधी आल्या हा कधीच बोलत नाही. पुस्तकच आहे तो, पुस्तक आहे तो. कारण फर्स्ट सेकंड नंबर होतो ना, फर्स्ट कधी आला ना हा, नाही, मला जास्त वेळ नाही पाहिजे. नाही सगळेच admit आहेत. ते त्याला बोलतो. हा, त्याला बोलतो. मी मनोज किसन म्हात्रे, नावडे गावातच राहतो. बहिणीकडून नमस्कार सगळा. मला सांगितलं घाबरला नाही बायको ॲक्च्युली काहीच नाही, फक्त काय 30 वर्षानंतर भेटलो. बाकीच्या तर जागृती भेटते समजा, बाकीचे मुलं पण भेटतात, पण आता शैलेश तर पहिल्यांदा भेटलो. आम्ही तर ओळखलं नाही त्याला, एवढं मजबूत झालेत होतं. कसं आहे आता नॉर्मली प्रत्येकाचं जीवन चेंज होत चाललं आहे, प्रत्येकाची जिम्मेदारी पण आहे, प्रत्येकाचं मुलांचं शिक्षणाचं म्हणून सारी जिम्मेदारी आहे. पण प्रत्येक आपण बोलतो ना भेट झाली, पण आता असं वाटलं की 30 वर्षापूर्वी आपण त्याच पोझिशनला आलो. म्हणजे लहानपणी जसं बसायचो वर्गामध्ये, ते ज्या गोष्टी करायचो, जशी गीता बोलत आहे माझ्या पेंटिंग हे करायचं, तशा कोणाच्या नोट्स पण कॉपी करत असेल, पण ते जीवन खरंच वेगळंच होतं. जे मंगेशने आता त्याची मुलं कसं सगळ्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. आता हे 10 बाईचा पण हात आहे पहिल्यापासून युट्यूबर राहायचो. प्रत्येक गोष्ट आहे ना जीवनात कसं आहे, 30 वर्ष मागचं पूर्ण आपलं जे जीवन आहे ना ते प्रत्यक्षात आता अनुभवायला भेटलं. चला प्रत्येक आजी झाली, कोणाची मुलं मोठी झाली, चांगले शिक्षणावर आहेत, चला उत्तम जीवन आहे. बस माझी एकच मुलगी. नाही नाही, मी भाषण करत नाही. हां, मी शैलेश वाजेकर. तसं मी वळवली गावचा, आणि जेव्हा 10वीला इथे यायचो तेव्हा मी कधी चालत तर कधी सायकलीवर यायचो, कारण मध्ये रेल्वे ट्रॅक होता. पण आता बऱ्याचशा सुविधा झालेल्या आहेत, आणि खरंच ग्रुप फॉर्म झाला, बरं वाटलं. कारण तुमच्यापैकी बरेचसे असे आहेत ज्यांना पहिल्यांदाच म्हणजे 10वी नंतर बघतोय. नावं पण माहिती नव्हती, चेहरे. आता कविता असेल तिला मी 10वी नंतर आजच बघतोय, बरं ना. गीता तरी इकडे तिकडे दिसणार, नातेवाईकात कुठेतरी असेल कार्यक्रम, बाकी 4-5 जण फ्रेंड्स पण भेटणार. परंतु हा ग्रुप फॉर्म झाला, आपण सभा आयोजित केलेली आहे, आणि पुढच्या वेळी आपलं जे गेट टुगेदर असेल, जसं म्हटलं आता 25 आहेत, अजून त्याचे 10 जण वाढतील, आणि जर 97 असेल तर पुढच्या वर्षी 27 आहे, म्हणजे 30 वर्ष खरंच पूर्ण होतात. तो अजून कार्यक्रम आपण मोठा करू चांगल्या ठिकाणी. आणि स्कूलच्या आपल्या जो माजी विद्यार्थी संघटना म्हणून आहे ॲलमनी, त्याच्यात आम्ही आहोत. त्याच्यामुळे मंगेश वगैरे आम्ही इथं बऱ्याच वेळा येत असतो 2-3 महिन्यातून मीटिंगला. त्याच्यामुळे शाळेशी नातं अजूनपर्यंत जोडलेलं आहे. तुमच्याशी नातं कुठेतरी दुरावलं होतं, ते आता तुम्ही भेटलेलं आहात. आता यांनी चोरमेकर आडनाव सांगितलं, म्हणजे आमचे बरेच ओळखीचे आहेत चोरमेकरमध्ये, माहिती नव्हतं की तिथेच आहेत, असंच बऱ्याच जणांचं. तर भेटून आनंद झाला. मी ते 10वी नंतर 11वी-12वी MPSC कॉलेज आपलं राहायचंच आहे. तिथून नंतर पुन्हा BSc केमिस्ट्री केली, आणि वळवली गावात पहिला क्रमांक होता माझा पूर्वीपासून. परंतु इथं नावड्यात कसं ट्रॅव्हलिंगमध्ये वेळ जायचा, अभ्यासाला वेळ कमी मिळायचा, परंतु बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. आपले शिक्षकही फार चांगले होते, कारण परमनंट टीचर जेव्हा असतात 20-30 वर्ष ज्यांनी शिकवलेलं असतं, त्यांचा शिकवण्याचा. आणि आपण बघतो आपल्या मुलांना लहान कुठेतरी CBSE स्कूलमध्ये टाकतो, तो एक शिक्षक दर वर्षाने चेंज होतो, त्यांना काही जास्त येत नाही, असा आमचा तरी अनुभव आहे. पण आपण नशिबान होतो, चांगले शिक्षक मिळाले, चांगली शाळा मिळाली, आणि आता बघतो आपण परिसर किती, हा कॅम्पस फार मोठा होत चाललेला आहे, आणि लवकरच शक्य झालं आपली नवीन इमारती तयार होईल. आणि नंतर मी इथे BSc करून रुपारेल कॉलेज जी मुंबईला आहे, तिथे MSc ऑर्गॅनिक केलं, आणि हॉस्टेललाच राहायचो 2 वर्ष. आणि जेव्हा मी MSc करायचो, तू बस ना, माझे पाय दुखायला लागले. आणि MScला मी तिथे होतो, परंतु आता तुम्ही जरा ठीकठाक मराठी बोलतो, पण तेव्हा आगरीच बोलायचो, कारण गावात वाढलेली ती मला मुलं चिडवायची, अरे काय तू गावठी बोलतोय वगैरे येते. पण ते आपल्याला कसं स्वतःला कधी समजत नाही आपण गावठी बोलतो, समोरच्याला समजतं, बरोबर ना. आणि तिथून शिक्षण झालं,
जसं म्हटलं तो आलेख नंतर प्रगतीचा वाढत गेला. मी तिथेही ओव्हरऑल मास्टर ऑफ सायन्स जी असते MSc त्याच्यात फर्स्ट आलो होतो. आणि नंतर मग त्याच वर्षी नेट सेट म्हणून एक्झाम असतं शिक्षकांसाठी, कॉलेज प्रोफेसरसाठी, ती मी झालो पास. आणि 2005पासून मी परमनंट झालो. तो सिद्धार्थ कॉलेज आहे BDला, मोठं कॉलेज आहे आणि जुनं कॉलेज आहे. आणि तिथे 2005पासून मी परमनंट होतो. पण 2016ला CKTत ॲड आली, मी माझा जॉब ट्रान्सफर करतो. तर आता मी या घडीला CKTत खांदा कॉलेज प्रोफेसर म्हणून आहे. नंतर PhD केमिस्ट्री पण केली आणि सर्व आता ठीकठाक चालू आहे. आणि तुम्ही जर कधी कधी स्टेटस बघत असाल, तुम्ही आता शंकुनाथ बुवा पडगेकर जे आहेत त्यांच्याकडे भजनाचं पण शिकतो. तर आमचं वळवली गावचं जुनं भजनी मंडळ आहे, ते आता दुसरे बुवा जुने झाले म्हणून ते आपण चालू केलं. आता गावातही सध्या राहतोय मी. चला, बायको कुठली? बायको कुठली? माझी मिसेस तरगर उलवा गावची. तसे ते निपणीला राहायचे, पण ते मूळ तरगर उलवा, तरगरचं पारगावकर आडनाव. लव्ह मॅरेज आहे ना? लव्ह मॅरेज नाही आहे, पण आता जाऊ द्या. असं समजलंय मला म्हणून बोलले. ते आता सांगणार काही सांगते, पण जाऊ द्या. त्याच्यानंतर नाही नाही, लव्ह होता नंतर अरेंज केला त्यांनी, बरोबर ना? एक मुलगी आहे जी आता 8वीला आहे रायनमध्ये. आणि माझी मिसेस ही प्रोफेसर आहे, ती डॉक्टर PhD झालेली केमिस्ट्री. आम्ही दोन्ही CKTत आहोत, डिपार्टमेंट ऑफ केमिस्ट्री. धन्यवाद. माझं मी एक मगाशी सांगायचं काय राहिलेलं आहे, मला पण 2 मुली आहेत. एक मुलगी इथेच 9वीला आहे. दोन्ही मुलींचं शिक्षण आपल्या शाळेत झालेलं आहे. एक मोठी मुलगी 12वी होऊन आता फॅशन डिझायनिंगला आहे आणि दुसरी 9वीला आहे. आणि सासूरवाडी खारघर कोपरा. चॅनल आहे तो का? हां, चॅनल म्हणजे तो यूट्यूब चॅनल असाच टाइमपास म्हणून काढलेला आहे. व्हिडिओ एडिटिंग करायला शिकलो, तिथून त्या यूट्यूब चॅनलवर टाकतो. एखादी लिंक पाठवते ग्रुपवर. त्याचा विवाह नोंदणी कार्यालय. 2012 काय करता? चालेल, बस. धन्यवाद. कुठलं गाव आवडतं? वडा ट्रेन ज्योति प्रकाशान ज्ञानाचा सागर सुंदर ज्ञानाचा सागर सुंदर प्लास्टिकच आहे तो. मला वाटलं
मग आता नंबर तरी कसला आहे ह्यो? जास्त नंबर आहे का तुझा? थोडा ऍडजस्ट करायला लागेल असं जोडलं होतं. हा मग मी इकडे परत ऍडजस्ट करायला लागेल मी तो आपला माहिती नाही तुम्ही कधी येणार? इथं घेतली इथं करा चौकट बाई अरे आपण जेवढं बोलतो तेवढं ते बोलत पुढच्या वेळेला मी येईन. अरे इकडे दाखव हे मी कोण धन्यवाद भेटू लवकरच इकडे तू जाणतो तुझा नवरा पोलीस आहे तिथूनच आम्हाला भीती वाटायला लागली मी येत नव्हते तो बोलत जा जा कशाला राहतात जा हजर बोला हजर पण छान काढले त्याने शिक्षण घेतात त्यांना अशा प्रकारे डिजिटल एवढा मोठा टीव्ही तो सुद्धा टच स्क्रीन त्यावर शिक्षण मिळणार आहे आपली महाराष्ट्राचे एकमेव रयत शिक्षण संस्था आहे अख्या रयतच्या सर्व शाळांमध्ये हे असे इंटरॅक्टिव्ह पॅनल ही नेटवर्किंग सर्व शाळांमध्ये पहिल्यांदा गोंधराव सर तेव्हा आज मी कधी त्या वर्षी झाली संतोष आला
ये बरं झालं आलास ये आम्ही कॅमेरा